हे पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं शॉप पॅक्ट अर्थातच गुमास्ता लायसन्स हे मात्र 8 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये बनवू शकता. ते कसं बनवायचं आणि कुठून बनवायचं, तर त्यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आणि MCGM पोर्टल हे टाईप करायचं आहे आणि मुंबई विषयी यासाठी क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मुंबईसाठीचं वेगळा शॉप पॅक्ट लायसन्स बनतं आणि इंटायर महाराष्ट्रासाठी वेगळा शॉप पॅक्ट लायसन्स बनतो. मुंबईसाठीचे आहे ते मुंबई सबब आणि मुंबई सिटीसाठीच फक्त असणार आहे. सो इथे वेबसाईट आपण ओपन केलेली आहे शॉपॅक लायसन्ससाठीची. जी MCGM आहे ते व्यवसायाकरिता जायचं आणि दुकाने व आस्थापन यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 2026 प्रमाणे 0 to 19 करण्यात आलेलं आहे. एम्प्लॉईसाठी फॉर्म F करण्यात आलेलं आहे. या अगोदर काय होतं, 0 to 9 साठी वेगळं होतं आणि 10पेक्षा अधिक एम्प्लॉईज असेल त्यासाठी वेगळं होतं. सो लक्षात घ्या, 0 to 9 एम्प्लॉय असेल तर ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं फॉर्म Fला. त्याहून अधिक असेल तर फॉर्म Eला तुम्हाला क्लिक करायचं होतं. ठीक आहे. सो फॉर्म Fसाठी आपण आता अप्लाय करत आहोत आणि इथे आपण क्लिक केलेलं आहे आणि इथे पाहू शकता ऑलरेडी जनरेटेड असेल तर त्यांच्यासाठी एस करायचं आहे आणि कंटिन्यूवरती त्यांना क्लिक करायचं आहे. आपल्या केसमध्ये असं आहे की आपण नवीनच व्यवसाय सुरू करणार आहोत आणि त्याचा फ्रेश लायसन्स आपण अप्लाय करणार आहोत, म्हणून नोवरती क्लिक करणार आहोत आणि कंटिन्यू या बटनावरती प्रेस करणार आहोत. सो इथे तुम्हाला तुमचं आस्थापनेचं नाव अर्थातच तुमच्या शॉपचा किंवा तुमच्या बिझनेसचा नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे, जे प्रिंट होऊन येणार आहे तुमच्या लायसन्सच्या पेजवरती. सो इथे मी माझं जे शॉप अर्थातच माझ्या बिझनेसचं नाव मी इथे टाकलेलं आहे आणि खाली जे आहे 4 कॉलम ते तुम्हाला ब्लँक सोडायचे आहेत, कारण का आपण फ्रेश अप्लाय करणार आहोत. ठीक आहे. आता इथे जे लिहिलेलं आहे ते तिथे नो किंवा एस करायचं. आपलं एस केलेलं आहे आणि तिथे क्लिक करत आहेत मॅपवरती जायचं आहे आणि तुमची जी बिल्डिंग आहे किंवा तुमचा जो सॅक नंबर आहे ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. ते कसं करायचं आणि कुठे करायचं ते तुम्हाला दाखवतो. इथे लोकेशन आपल्याला टाकायची आहे. सो इथे जर का तुमच्याकडे सॅक नंबर असेल तर ते टाकून घ्या किंवा बिल्डिंग नाव टाकलं तरी सर्च होऊन जातं. ते नसेल तर हे अशा प्रकारे मी ज्या प्रकारे करतोय झूम करून 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 मग तुमच्या एरियामध्ये जायचं आणि तिथे ॲरोला क्लिक करायचं अशा पद्धतीने आणि सिलेक्ट करायचं. हे पाहू शकता, हे वॉर्ड वगैरे तिथं ऑटोमॅटिकली सर्च झालेलं आहे. सो इथे आल्याच्या नंतर मग इस्टॅब्लिशमेंट आस्थापितेचा पत्ता. आता इथे पत्ता टाकायचा आहे की शॉप नंबर किती आहे, बिल्डिंग कुठली आहे, ॲड्रेस, रोड नंबर, नंतर मग आपला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड एकदा टाकलं की वॉर्ड नंबर ऑटोमॅटिकली येऊन जातं. ठीक आहे. आता इथे मोबाईल नंबर टाकतोय आणि बाजूला मेल आय डी टाकतोय. मेल आय डी लक्षपूर्वक टाका, कारण का ह्याच मेलवरती तुमचं जे शॉपॅक्ट लायसन्स आहे ते येणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे इथे मेल आय डी मी टाकलेला आहे. त्याखाली वॉर्ड बघा ऑटोमॅटिकली सिलेक्ट व्हायला, जसं मी जे लोकेशन वाईज सिलेक्ट केलेलं त्याप्रमाणे इथे वॉर्ड माझा ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेले आहे, RN वॉर्ड. ठीक आहे. आता व्यवसाय सुरू केल्यानंतरचा जो पण बिझनेस आहे, कधीची डेट आहे त्या बिझनेसची ती इथे डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आता माझ्या केसमध्ये जी पण मी डेट आहे किंवा माझी क्लायंटची डेट आहे ते मी सिलेक्ट करतोय. तुम्ही तुमच्या क्लायंटची डेट किंवा तुम्ही स्वतःसाठी अप्लाय करता त्यांची डेट इथे सिलेक्ट करावा. कॅटेगरी शॉप आहे, कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहे, जे पण काय तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. नेचर ऑफ बिझनेस कुठला आहे, टॉईजचा आहे, काय आहे तुमचं शॉप आहे, फूड अँड बेवरेजेस, जे पण काय असेल तुमची कॅटेगरी ती तुम्हाला इथे टाकायची आहे. नेचर ऑफ बिझनेस जे पण आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मग इथे पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे. जर का तुमचा पार्टनरशिप असेल तर तुम्हाला कंपनीचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमचे इंडिव्हिज्युअली असेल, प्रोप्रायटर असेल तर तुम्हाला स्वतःचंच पॅन कार्ड नंबर इथे टाकायचं आहे. ते तुम्ही इथे टाकून घ्या. टाकल्यानंतर मग खाली विचारेल तुम्हाला वेदर इस्टॅब्लिशमेंट फॉल्स अंडर, स्थापना कशाच्या अंतर्गत आहे, तर प्रायव्हेटच्या आहे की पब्लिकची आहे, तर प्रायव्हेट आहे म्हणून मी इथे सिलेक्ट करत आहे. त्यानंतर मग इथे टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई, तुमच्याकडे काम करणारे किती कर्मचारी आहेत ते टाकायचे. स्त्री किती आहेत, पुरुष किती आहेत, टोटल किती आहेत ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयर म्हणजे मालक. ठीक आहे. सो आता आपल्या केसमध्ये प्रोप्रायटर आहे त्यामुळे ते सिंगल पर्सनच येतं, म्हणून इथे प्रोप्रायटर सिलेक्ट करतोय. नंबर ऑफ एम्प्लॉयर्स एकच येणार जर का प्रोप्रायटर असेल तर, आणि पार्टनर्स असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल तर त्यांचे डायरेक्टर्स किती असतात ते इथे टाकावे लागतात. आणि त्या प्रत्येकाची डिटेल इथे आपल्याला इंटर नेम्समध्ये जाऊन
टाकायची असते. तर माझ्या केसमध्ये फक्त मी सिंगलच आहे, त्यामुळे मी ते सिंगल टाकणार आहे. डॉक्टर आहात, काय आहात, मिस्टर मिसेस जे पण आहे तुम्हाला ते इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचा फर्स्ट नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग पत्ता टाकायचा आहे. पत्ता मित्रांनो, जे पण तुमची क्लायंट असेल किंवा तुम्ही स्वतःसाठी बनवत असेल तर त्यांच्या आधार कार्डवरचा पत्ता तुम्ही इथे मेन्शन करा. आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील मेन्शन करा, त्यांचा मेल आय डी मेन्शन करा, त्यांचा आधार क्रमांक तुम्ही इथे मेन्शन करा. आणि ही संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने तुम्ही भरून घ्या. आणि भरून झाल्याच्या नंतर मग त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायला मात्र विसरू नका. आणि खाली या. अशा प्रकारे मी टाकतो त्याप्रमाणे तुम्ही देखील टाकून घ्या. इथे तुमचा आधार कार्ड नंबर न चुकता टाकायचा आहे. हे अशा प्रकारे मी इथे आधार कार्ड नंबर टाकलेला आहे. ठीक आहे. नेम ऑफ मॅनेजर, मॅनेजरचा असेल तरच टाकायचं आहे, नसेल तर ते ब्लँक सोडा. ठीक आहे. आता ही इथे ब्लँक सोडणार आहे आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करणार आहे. इथे नो थँक्सवरती क्लिक करणार आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, जर तुम्हाला कुठलाही अडथळा येत असेल, मी माझी व्हिडिओ पाहून देखील तुमचं हे लायसन्स बनत नसेल तर तुम्ही माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करा. 599 मध्ये 24 तासामध्ये तुम्हाला ते तुमचं लायसन्स बनवून देतील एकदम प्रोफेशनल पद्धतीने. बाकी व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रोसेस सांगणारच आहे. सो चला बॅक टू व्हिडिओला आपण येऊया. इथे आल्याच्या नंतर मग तुम्हाला तुमचे सिग्नेचर अपलोड करायचं आहे, तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर मग आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि खाली सर्वात खाली तुमचं दुकानाचं फोटो अपलोड करायचं आहे. हे अपलोड केल्याच्या नंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. बघा ह्या प्रकारे तुम्ही अपलोड करून घ्या. अपलोड झाल्याच्या आय ॲग्री आणि कंटिन्यू या बटनावरती मी क्लिक करत आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर मग बघा पूर्ण डिटेल इथे येऊन जाईल. ती डिटेल पूर्णपणे वाचून घ्या आणि जनरेट OTP वरती क्लिक करा. आता हा जनरेट केलेला OTP लक्षात घ्या तुमच्या मोबाईल नंबरवरती न येता हे तुमच्या मेल आय डीवरती येणार आहे. सो जो मेल आय डीवरती तुमचा जो OTP येणार आहे तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि टाकल्याच्या नंतर मग तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता मी करतोय त्याप्रमाणे करा. हे मी सबमिट केलेलं आहे. सबमिट झाल्याच्या नंतर मग इंटिमेशन नंबर तुमच्या इथे जनरेट होईल आणि तुम्ही जो टाकलेला मेल आय डी आहे तो इथे दाखवेल की फॉर फर्दर कम्युनिकेशन हे तुमचा मेल आय डी असणार आहे. सो त्या मेल आय डीला तुम्ही ओपन करा आणि मेल आय डीवरती तुम्हाला एक मेल प्राप्त झालेला असेल. कोणत्या प्रकारचा मी तुम्हाला दाखवतो. तो मेल ओपन करा. हे पाहू शकता फॉर्म F इंटिमेशन नंबर आलेला आहे आणि त्या खालीच बघा PDF आहे. ती PDFला ओपन करा आणि अशा प्रकारे तुमचा हा 8 मिनिटामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे की शॉपॅक्ट लायसन्स कसं बनवायचं आहे ते. काहीही अडथळा येत असेल तर तुम्ही तुमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. ते तुमचं 599 मध्ये हा लायसन्स करून देतील. बिझनेससाठी इतर काही लायसन्स देखील लागतात, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देखील लागतात, ते देखील आम्ही बनवून देतो. त्यासाठी संपर्क करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला देखील विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.